शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी फिजा थोडगे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र. पोंभुर्ले देवगड गावात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा. पोंभुर्ले केंद्रशाळा नंबर 1 आणि संविधानवादी लोकचळवळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चला संविधान समजून घेऊया संकल्पना. भारतीय संविधान दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी लिहून पूर्ण झाले होते. याची स्मृती म्हणून देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावात 26 नोव्हेंबर रोजी पोंभुर्ले केंद्रशाळा नंबर 1 आणि संविधानवादी लोकचळवळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पोंभुर्ले ग्रामपंचायत ते बौद्धवाडीपर्यंत संविधान रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. या संविधान रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ आणि संविधानवादी लोक चळवळीतल्या विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन कोरो इंडिया संस्थेच्या श्री अमोल पाटील यांनी संविधान प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. सदर कार्यक्रमात मान्यवरांचे मनोगत व संविधान की पाठशाला या यसार फाउंडेशनच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. काही संस्थांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम आणि अनेकांनी संविधानपर कवितांचे प्रदर्शन केले. प्रमुख वक्ते प्राध्यापक श्री गुलदे सर यांनी आपल्या ओघवत्या वाणीने संविधानाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ राखी राजाराम मोंड, पोलीस पाटील पोंभुर्ले, सौ अस्मिता गोपीनाथ पेडणेकर, ग्रामसंघ अध्यक्ष श्री बद्रीनाथ धनगर, प्रभारी मुख्याध्यापक पोंभुर्ले केंद्रशाळा नंबर 1 या सर्वांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. संविधान दिन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सहभाग लाभला तो अनुया कुलकर्णी, विकास प्रबोधिनी सिंधुदुर्ग, श्रीकांत बागाव, बागाव मामा फाउंडेशन रत्नागिरी, सत्यवान तेंडोलकर, यसार फाउंडेशन, शशिकांत कासले, कोकण कला शिक्षण विकास संस्था, दीपक जाधव, इकिगाई फाउंडेशन, प्रमिला देवरुखकर, सिंधुदुर्ग महिला विकास संस्था या कोरो इंडिया संस्थेशी संलग्न अनेक सामाजिक संस्थांचा. बाळशास्त्री जांभेकर सभागृह पोंभुर्ले गावात मौलिक विचारांचे आदान प्रदानाने व दुपारी स्नेहभोजनाने सदरचा संविधान दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी या ठिकाणी आज 26 नोव्हेंबर संविधान दिन कार्यक्रम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोला जोडलेल्या ज्या संस्था आहेत, कोरोसोबत काम करणाऱ्या संस्थांच्या वतीनं या ठिकाणी पोंभुर्ले तालुका देवगड या ठिकाणी संविधान दिन साजरा होतो आहे. सर्वप्रथम पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी संविधान दिंडी निघते आहे आणि या दिंडीचं या ठिकाणी उद्घाटन या गावच्या पोलीस पाटील मॅडम आणि महिला ग्रामसंघाच्या ज्या अध्यक्ष आहेत या अध्यक्षांच्या हस्ते या ठिकाणी होतं आहे. यानंतर आपण महिला ग्रामसंघाच्या सभागृहामध्ये दिवसभरासाठी जो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रम आहेत तो होणार आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी फक्त या संविधान रॅलीचं या ठिकाणी उद्घाटन होतं आहे. मी विनंती करतो या गावच्या पोलीस पाटील मॅडम आणि ग्रामसंघाच्या अध्यक्षा आपण हे फलक जो आहे तो उंचावून या रॅलीचं उद्घाटन आहे. त्यांना मागच्यानं टाकून उंच काय चालेल.
बोट तापा बरोबर अजून इथे देऊ संविधानाची महानता संविधानाची महानता संविधानाने दिला मान स्त्री पुरुष एक समान संविधानाने दिला मान स्त्री पुरुष एक समान संविधानाने दिला मान स्त्री पुरुष एक समान संविधानाची महानता विविधतेत एकता सर्वांना हक्क समान संविधान आहे महान सर्वांना हक्क समान संविधान हमारा संविधान हमारा सबसे प्यारा संविधान हमारा सबसे प्यारा संविधान हमारा लोकशाहीचा हक्क मिळवून देते संविधान कर्तव्य हक्काचे भान मिळवून देते संविधान संविधान एक परिभाषा है मानवता की आशा है दोन मध्ये निघा संविधानाचे महत्त्व काय समता बंधुताने संविधानाचे महत्त्व काय समता बंधुताने संविधान सबसे प्यारा संविधान हमारा सबसे प्यारा संविधान हमारा सबसे प्यारा संविधान हमारा आता आपण कशासाठी जमलेलो आहोत चोवी झाली आता त्याच्यावरच एक मी गाणं म्हणते मनुस्मृतीचा करून दहन मनुस्मृतीचा करून दहन दिली ही घटना महान नाही कुणाच्या बाण माझ्या अभिमान लिवलंय संविधान नाही कुणाच्या बाण माझ्या अभिमान लिवलंय संविधान मनुस्मृतीचा करून दहन मनुस्मृतीचा करून दहन दिली ही घटना महान नाही कुणाच्या बाण माझ्या अभिमान लिवलंय संविधान नाही कुणाच्या बाण माझ्या अभिमान लिवलंय संविधान जातीयतेला होतं उदाण नव्हती माणसाला माणसाची जाण जातीयतेला होतं उदाण नव्हती
माणसाची जाण घेऊन जाण घटनेचं स्थान अहो घेऊन जाण घटनेचं स्थान दिला आम्हा सन्मान नाही कुणाच्या बाण माझ्या अभिमान लिवलंय संविधान नाही कुणाच्या बाण माझ्या अभिमान लिवलंय संविधान आज जगाला रुबाब जाऊन जीण जगतोय स्वाभिमानानं आज जगाला रुबाब जाऊन जीण जगतोय स्वाभिमानानं दिली निशान परिश्रमानं दिली निशान परिश्रमानं केलं आम्हा बलवानं नाही कुणाच्या बाण माझ्या अभिमान लिवलंय संविधान नाही कुणाच्या बाण माझ्या अभिमान लिवलंय संविधान. धन्यवाद. यानंतर मी या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याची विनंती करतो. या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि कोरो इंडिया या संस्थेचे कार्यकर्ते सन्माननीय अमोल पाटील सर यांना विनंती आहे की त्यांनी भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचं सुरुवात करायची आहे. या ठिकाणी प्रास्ताविकेचा या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन झालेलं आहे. अध्यक्षस्थान स्वीकारायचं आहे. या कार्यक्रमाला सहभागी झालेले आहेत त्यांना या ठिकाणी स्वागत होतं. ग्रामसंघाच्या अध्यक्षा सन्माननीय सुनीता पेंडकर मॅडमला स्वागत करत आहे. तसेच या ठिकाणी भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची पसंतीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची
आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी थोडासा मला वाटते विलंब झाला असेल किंवा मी लेट आलो असेल, पण 12:30चा मॅडमने मला बहुतेक टाइम दिला होता आणि त्याबरोबर तो टाइम धरून निघालो. आम्ही इथं पोचलो. आज आपण सर्वांना मी प्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आयोजक कोरो इंडिया संविधान लोक चळवळ संस्था सिंधुदुर्ग रत्नागिरी, तसेच पोंभुर्ले ग्रामपंचायत आणि पोंभुर्ले केंद्र शाळा नंबर 1 यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान समजून घेऊया आणि संविधानाचा जागर करूया. पूर्वी जसे जागर व्हायचे तर तसं जागर करूया. तर या संविधान दिनाच्या प्रथम मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो. जय संविधान. तर संविधान दिनानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत. सर्वात जास्त मोठ्या संख्येने महिला जमलेल्या आहेत आणि पुरुष पण आहेत, पण कमी संख्येने आहेत. परंतु महिला ज्याला आपण म्हणतो की महिलांनी देखील या चळवळीमध्ये सहभाग घेतला. म्हणून आजच्या प्रसंगी मी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, याचबरोबर राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाबाई, तसेच समस्त महापुरुष आणि महान महिला ज्या होऊन गेल्या, त्यांनी या देशाच्या विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आपला हातभार लावला. त्या सर्वांना मी प्रथम वंदन करतो, नमन करतो. आणि आपलं संविधान अस्तित्वात येण्यासाठी आज जो आपण पाहतो की संविधानानुसार आपला देश चालतो. काल परवाच निवडणुका झाल्या. तर हे सगळी प्रक्रिया कशी घडते, का घडते आणि हे आल्यामुळे काय झालं, या थोड्याशा गोष्टी आपण याचा विचार आपण करणार आहोत. याविषयी आपण थोडक्यात मी तुमच्या बरोबर चर्चा करणार आहोत. जसं की आपण म्हणतो की भाषण बरेचसे असतात. नेते लोक भाषण देतात, आम्ही हे करू ते करू. आपण इथं कुठल्याच गोष्टीचं करू नाही. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि आपलं जीवन कसं जगायचं आहे. तर हे संविधान, म्हणून आजचा दिवस असं म्हटलं जातं की सुवर्ण दिन. ऐकायला सुवर्ण दिन आज आपल्यासाठी आहे. आज पाहू की यापूर्वी काय होत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये असं म्हटलेलं आहे की मला माझ्या रयतेचं राज्य निर्माण करायचं. असं का म्हटलं होतं, तर आपल्या इकडे मोगलांचं राज्य होतं आणि मोगलांचं राज्य घालवलं पाहिजे यासाठी त्यांनी आपलं स्वतःचं सैन्य तयार केलंय आणि या सर्व मावळ्यांना, म्हणजे वेगळ्या जातीमधल्या लोकांना एकत्र केलं. त्यांना शब्द दिला मावळे आणि या मावळ्यांना घेऊन लढले आणि लढल्यानंतर राजे झाले आणि राजे झाल्यामुळे त्यांना छत्रपती म्हणायला लागले. म्हणजेच त्या काळात मग त्यांनी कायद्याचं राज्य तेव्हा निर्माण केलं. कोणीही स्त्रियांवर अन्याय अत्याचार करायचा नाही यासाठी सक्तीचे आदेश दिले. स्त्रियांना माते समान, भगिनी समान मानलं पाहिजे अशा प्रकारचे कायदे केले. नाहीतर ज्यांच्या हातात सत्ता होती, जे ताकद होती, त्यावेळेस अन्याय अत्याचार होत होते, कोणी कोणाचा वाली नव्हते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे बाब आहे हे लक्षात घेणं फार गरजेचे आहे. दुसरं, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण हे सगळ्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून आपण म्हटलं जाते महिलांना सावित्रीच्या लेकी, त्या सावित्रीच्या लेकी शिकल्या तर एक स्त्री शिकली तर घर पुढे नेते असं म्हटलं जाते. आणि एक पुरुष शिकला तर घर पुढे का नेत नाही असं का म्हणत नाहीत लोक. कारण ती स्त्री सर्व कुटुंबाचं काय करते, व्यवस्थापन करते. व्यवस्थापन म्हणतो, मॅनेजिंग. व्यवस्थापन हा शब्द फार महत्वाचा आहे. मॅनेजिंग करते, घर कसं चाललं पाहिजे, काय चाललं पाहिजे यासाठी ती व्यवस्थापन करते. म्हणून ज्योतिराव फुलेंचं स्वप्न होतं की प्रत्येक घरातील स्त्री शिकली पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या घडल्या त्या
ज्योतिराव फुलेंचे जे विचार होते ते विचार आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आरक्षणाचा विचार हे आपल्या संविधानामध्ये आणला. आणि म्हणून संविधानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणल्यात. प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, हे वेगवेगळे हक्क, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि लोकांमध्ये समतेचं व्यवस्थापन झालं पाहिजे, समता आली पाहिजे. आता समता का आहे, कशासाठी आहे? म्हणून हे संविधान लिहिण्यासाठी हे काय आपल्यासारखं असं गेले बसले बसा टेबलवर आणि संविधान लिहा असं झालं नाही. संविधान लिहिण्यासाठी एक समिती 9 लोकांची नेमली होती. त्या समितीमध्ये कोणी परदेशात गेला, कोणी वारला, कोणी बिमार पडला, कोणाजवळ तेवढी ताकदच राहिली नाही आणि म्हणून एक एक करून ते संविधानाच्या सभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभा आणि घटना समिती ह्या 2 वेगळ्या आहेत. त्या संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पहिले राष्ट्रपती, आणि घटना समितीचे अध्यक्ष झालेत कोण? पर्यायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या काळामध्ये बॅरिस्टर आजही म्हटलं कोणाला बॅरिस्टर म्हणतो का आपण आजच्या काळात तरी नाही. त्या काळामध्ये बॅरिस्टर होणं हे म्हणजे खूपच म्हणजे दुर्मिळ गोष्ट होती, दुर्मिळ गोष्ट होती. आणि म्हणून स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे जिथं बॅरिस्टर याची पदवी जिथं त्यांना मिळाली, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली. आणि जिथं लंडन मध्ये जे काही आतापर्यंत चांगले वकील होऊन गेले त्यांची कॉपी, त्यांचे फोटो त्या हॉलमध्ये लावलेले आहेत. त्याच्यात एक बाबासाहेब आहेत भारतामध्ये, म्हणजे कायदे पंडित ज्याला म्हटलं जात होतं, कायदे पंडित, कायद्याचं ज्ञान. आणि म्हणून त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि कायद्याचं एक कायदा याच्यावर विचार करण्यासाठी त्यावेळेस मग एक संविधान सभा होती. आणि याच्यामधून जे निवडून गेलेले लोक होते, हे निवडून गेलेले 364 लोक संसदेमध्ये चर्चा करायचे. बाबासाहेब एक कलम तयार करत होते आणि ते संसदेमध्ये चर्चा केली जात होती. कोण चर्चा करत होते? पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि इतर लोक जे होते त्यावेळेचे शिकलेले खूप लोक होते. आणि ते लोक तेव्हा अशा प्रकारचं कोणी तिथं अडाणी माणूस निवडून गेला नव्हता. खूप त्या काळात मोठमोठे जे लोक होते शिकलेले होते. परंतु बाबासाहेबांनी मग एक कलम लिहून तिथं ठेवलं की त्याच्यावर चर्चा, आणि ती चर्चा झाल्यानंतर त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होत होते. म्हणजे आपले जे सगळे तळागाळातून, वेगळ्या प्रांतातून, वेगळ्या प्रदेशातून, वेगवेगळ्या मायनॉरिटी मधून म्हणजे वेगळ्या जातीतून, वेगळे धर्मातून लोक निवडून गेले आणि त्या लोकांनी प्रतिनिधी स्वरूपामध्ये या संविधानाच्या एकेका कलमाला मंजुरी दिली. आणि मग मंजुरी दिल्यानंतर आपलं संविधान तयार झालं. ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि मग त्यामध्ये 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या इतक्या दिवसामध्ये संविधान तयार झालं. म्हणून अनेक देशाचे लोक म्हणा लागले की बाबा तुमच्या देशात आपला देश कसा देश झाला. आता आपण लोक काय म्हणतात की आपण म्हणतो 15 ऑगस्ट 1947 रोजी देश काय झाला? स्वतंत्र झाला. पण स्वतंत्र झाला तेव्हा त्याला कायद्याचं स्वरूप आलं नाही. तर कधी आलं? संविधान 26 नोव्हेंबर ज्याला आपण म्हणतो 1949 ला तयार झालं. आणि तयार झाल्यानंतर हे अंमलात कधी आलं? 26 जानेवारी 1950 पासून हे प्रत्यक्ष लागू झालं. लागू होणे म्हणजे काय की त्यावर राष्ट्रपतीची सही झाली, त्यावर प्रधानमंत्र्यांच्या सह्या झाल्या, त्यावर त्या संसदेमधल्या लोकांच्या सह्या झाल्या. याचा दस्तावेज आहे लिखित. सोन्याच्या पेक्षा जास्त याला महत्व आहे, त्याला हिऱ्यापेक्षा जास्त महत्व आहे. इतका दस्तावेज हा सुरक्षित याच्यामध्ये आपल्या देशामध्ये तो ठेवलेला आहे. का तर एकेका त्या कलमाच्या चर्चा झाल्या, त्याच्यावर अनेक भारत सरकारने इपिक काढल्यात, टीव्हीच्या स्वरूपामध्ये, चित्र स्वरूपामध्ये त्याच्यावर सिरियल काढल्यात. म्हणजे लोकांना समजलं पाहिजे होतं की लोक त्यावेळेस काय केलेलं आहे. आणि म्हणून यावेळेस बाबासाहेबांनी वेगळ्या कलमाचा विचार करून आपल्यासाठी मांडले. की जसं आपण म्हणतोय की नाही की काय म्हणतो की आपलं राष्ट्र, बाबासाहेबांनी एक दिलंय की आपल्याला मेसेज दिला होता देशासाठी, मी प्रथम काय भारतीय आहे, नंतर काय असेल भारतीय असेल, मरेपर्यंत भारतीय असेल, प्रथम मी भारतीय असेल. म्हणजे एवढं जे बोलले बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर हे भारतीय आहेत. त्यावेळेस त्यांना अनेक ऑफर्स आल्या होत्या बाहेरच्या
पण त्यांनी सांगितलं की नाही, देश पहिले, देशाचं हित पहिले. एवढी राष्ट्र भावना, एवढी देश भावना, देशाविषयीची भावना माणसाच्या मनामध्ये हे संविधान निर्माण करते. आणि म्हणून आपण कुठल्या जातीचे आहेत हा वेगळा प्रश्न आहे, कुठल्या धर्माचा आहे हा वेगळा प्रश्न आहे, कुठल्या प्रांताचा आहे हा वेगळा प्रश्न आहे, तुम्ही काय खाता हा वेगळा प्रश्न आहे, तुम्ही गरीब आहात हा वेगळा प्रश्न आहे, श्रीमंत आहात हा वेगळा प्रश्न आहे, तुम्ही स्त्री आहात वेगळा प्रश्न आहे, पुरुष आहात वेगळा प्रश्न आहे, तुम्ही भारताचे आहात हा महत्वाचा प्रश्न आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही सर्व भारताचे आहोत हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आम्ही भारतीय नागरिक आम्ही काय केलं पाहिजे, ज्या देशामध्ये लोकशाही राहते त्या देशाचाच विकास होतो. तुम्ही बघितलं असेल की आपल्या याच्यामध्ये इंग्लंडमध्ये लोकशाही, आपल्यासाठी इंग्रजांनी वेगळ्या देशांवर राज्य केलं, पण त्यांच्याकडं लिखित स्वरूपामध्ये, घटनेच्या स्वरूपामध्ये, लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याकडं संविधान नाही आहे, अलिखित आहे त्यांचे कायदे. परंतु मानवी हक्क ज्याला आपण म्हणतो ह्युमन राईट्स, तर या ह्युमन राईटची लढाई भारतात सुरू झाली होती. ती झाली होती कधी? 2500 वर्षापूर्वी. ती कोणी केली? 2500 वर्षापूर्वी. प्रथम बुद्ध पुढे आले, त्यांनी कुठल्याही महिलाला, कुठल्याही पुरुषाला, कुठल्याही माणसाला वेगळं समजलं नाही आणि बुद्धाने काय दिला होता संदेश? समतेचा संदेश दिला. आणि हा समतेचा संदेश आपल्या या संविधानामध्ये आहे. बुद्ध म्हणतात की जशा हजारो नद्या जेव्हा समुद्राला जाऊन मिळतात त्यावेळेस तुम्ही त्या समुद्रामध्ये ओळखू शकता का गंगेचं पाणी कोणतं आहे, गोदावरीचं कोणतं आहे, यमुनेचं कोणतं आहे? कुठलंही आपल्याला ओळखता येत नाही. तसं समुद्राला हा देश आपला समुद्राप्रमाणे आहे, सागराप्रमाणे आहे. म्हणून आपण इथं जरी वेगवेगळे असलो तर संविधानाच्या दृष्टीने आपण कोण आहोत? या देशाचे नागरिक आहोत, या देशाचे नागरिक. मग याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. म्हणून संविधानाचा जो पाया आहे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, हे 4 गोष्टी संविधानाच्या ज्या आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, यावर आधारित आहे. आता बंधुत्व काय? बाकीच्या ठिकाणी लोकांनी काय काय ठिकाणी बंधुत्व नाही आहे, पण आपल्या इथं का बंधुत्व आहे? तर बंधुत्व बाबासाहेब म्हणतात की समता आली म्हणून काय आपल्याला सगळे लोक एक झाले असं होत नाही. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काही सगळ्यांना स्वातंत्र्य मिळेल असं नाही, लोक सगळे एकत्र राहतील असं नाहीये. न्याय मिळाला पण लोक ते न्याय मिळतीलच असं नाहीये, देतील असं नाहीये. पण बंधुत्व काय? देशातल्या प्रत्येक नागरिकामध्ये बंधुभाव जर वाढला तर आमच्यामध्ये देशाविषयीची भावना वाढेल, राष्ट्रभक्ती वाढेल बंधुभावाने. मग तुम्हाला मी पहिलेच बोललेला की जात पात आपल्या देशामध्ये किती 6034 जाती आहे, इतक्या जाती आहेत. परंतु या संविधानाने आम्हाला सगळ्यांना एकत्र जोडलेले आहोत. आम्ही आमचे बंधू आहोत, बांधव आहोत, स्त्री पुरुष भेद न ठेवता या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणून बाबासाहेब म्हणतात बंधुत्व आमच्या प्रत्येक नागरिकामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. मग बंधुभाव म्हणजेच काय? स्त्री पुरुष त्याच्यामध्ये जे विषमता आहे, त्याच्यामध्ये माणसातली विषमता आहे, ही माणसातली विषमता गळून पडते. ही गळून पाडायची आम्हाला, ही विषारी आहे, विषमता आहे, विषारी झाड आहे. त्याच्या जर तुम्ही फांद्या तोडत राहिले, त्याला झाडावरच्या दरवर्षी आपण पाहतो की आपल्या शेताच्या बाजूला वेगळ्या झाडाच्या फांद्या आम्ही तोडतो, त्याचं खतासाठी वापरतो, ते पेटवतो, त्याची राख करतो, तर आपल्या इकडे होते. परंतु एखादं विषारी झाड असेल तर त्याच्या तुम्ही फांद्या दरवर्षी छाटत राहा, पुन्हा येणार, छाटत राहा, पुन्हा येणार. म्हणून हे विषमतेचं झाड संपवण्यासाठी एकमेव उपाय आहे ते म्हणजे संविधान. आणि संविधान जो वाचतो, जो समजतो, तो आपोआपच या विषमतेच्या झाडाच्या सावलीतून बाहेर येतो आणि माणुसकीच्या जगामध्ये येतो. अर्थातच तो बंधुभावाने वागतो. आणि म्हणून बंधुभाव एवढी मोठी कन्सेप्ट आहे. आज आपण पाहतो की आपण सगळ्यांच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. घरातून निघताना काय विचार केला पाहिजे की सगळे लोक माझे आहे आणि मी त्यांचा आहे, देश माझा आहे. मग जेव्हा आम्ही अशा प्रकारचा विचार करू, बंधुभावाचा विचार करू, तेव्हा आमच्या देशाला आम्हाला पुढे नेता येईल आणि अन्यथा आम्हाला त्याच्यावर विचारही करता येईल. म्हणून विषमतेच्या ह्या जो आहे, विषमतेचा जो प्रभाव आहे कमी करण्यासाठी बंधुभाव आहे. आपण पाहतो की समता, स्वातंत्र्य, न्याय. आज न्यायाची काय, आपल्याकडे न्यायाची काय व्यवस्था आहे? पूर्वी कोणी राजा यायचा, न्यायाची काय व्यवस्था आहे? राजा यायचा, बोलवायचा, उसको बुला के लेके आओ,
घेऊन आले शिपाई आणि काय करायचा, जा त्याचे पाय छाटा, त्यांनी काय अन्याय केला, काय त्याच्याकडून चुकी झाली, त्याच्यावर कुठलाही न्याय निवाड नाही. राजा बोले दल हाले. आता असं आहे का? नाही. समजा प्राईम मिनिस्टर आहे, प्राईम मिनिस्टरला कोणाला शिक्षा देण्याचा अधिकार आहे का? नाही आहे. का नाही आहे? न्यायालय आपल्याकडे स्वतंत्र व्यवस्था, प्राईम मिनिस्टरला नाही आहे. राष्ट्रपतीला कोणाला हे देण्याचा अधिकार आहे का? कोणाला शिक्षा देण्याचा नाही. परंतु दयेचा अर्ज जर केला राष्ट्रपतीकडे तर मात्र ती शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. माफ करण्याचा अधिकार आहे, पण शिक्षा देण्याचा अधिकार नाही आहे राष्ट्रपतीला. म्हणजे राजाच्या हातात हे ठेवलेलं नाही आहे. हे ठेवलं कोणाच्या हातात? न्यायालयाच्या हातात ठेवलं. सुप्रीम कोर्ट आपण पाहतो की तालुक्यापासून कोर्ट आहे, जिल्ह्याचं कोर्ट आहे, राज्याचं कोर्ट आहे आणि मग सगळ्यात शेवटी दिल्लीला सुप्रीम कोर्ट आहे. किती मोठी न्याय व्यवस्था आहे. म्हणून आम्ही आमच्यावर अन्याय झाला तर या टप्प्याटप्प्याने न्याय मागण्याचं आपण काम करतो. आपण पाहता की महिलांच्या बाबत अनेक केसेस होत होत्या, तर ती केसेस सुप्रीम कोर्टामध्ये गेली की महिलांवर अन्याय अत्याचार होता त्या बाबतीमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे. सुप्रीम कोर्टात ते जिंकलो आणि म्हणून आपण पाहतो की बरेचसे कायदा पुन्हा कायदा येतात, त्याच्यात दुरुस्ती होते. तर हे करण्याचं काम आपल्या जे संसद आहे त्या संसदेचं काम आहे. परंतु त्या कायदा अंमलबजावणी झाली पाहिजे, लोक न्यायानं वागले पाहिजे, त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार न्यायाधीशाला आहे. न्यायाधीशाला कोणाचा अधिकार आहे? प्राईम मिनिस्टरला देखील चुकीचा वागला तर त्याला न्यायाधीश अधिकार त्याला अधिकार दिलेला आहे की त्यांना शिक्षा द्या, न्यायाधीशाचे. म्हणजे अशा पद्धतीनं आपलं संविधान जे आहे हे एकमेकांबरोबर कशा पद्धतीनं कनेक्टेड आहे, कशी पद्धत आहे. एकाच्या हातात अधिकार दिलेला आहे, नाहीतर एकाच्या हातात अधिकार दिला तर तेव्हा माहिती आहे का तुम्हाला, ते पेटवतो आणि धावत सुटलं की कुणालाही घराला आग लावत सुटली असते कोणी. असं होता कामा नये. म्हणून संविधान आहे, संविधानानुसार देश चालतो. आणि आपण मग जे आहे जसं की स्वातंत्र्य म्हणतो आपण, स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. आता स्वातंत्र्य कोणतं पाहिजे? पूर्वी तर बोलता येत होतं, मुखच राहावं लागत होतं. परंतु जे आपण पाहतो की आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. जसं मी तू उभा आहे, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. मनुस्मृतीनुसार स्वातंत्र्य नव्हतं, परंतु आता स्त्रियांना देखील बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, हक्क आहे, शिक्षणाचा हक्क आहे. स्वातंत्र्य वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे. म्हणून स्वातंत्र्य नसेल तर आपण काही करू शकणार नाही. म्हणून स्वातंत्र्य इतकी महत्वाची संकल्पना आहे. जसं की तुम्हाला स्वातंत्र्य आहे बोलण्याचं, निवडणुकीला उभं राहण्याचं आहे का? काल परवा कोणी बी निवडणुकीला उभं राहतो. याच्या अगोदर राजाच्या घरी, राजा द किंग, राजाच्या घरी राणीच्या पोटीच राजकुमार जन्माला येत होता. आता कुठे येतो? मतपेटीत येतो. आता ईव्हीएम मध्ये येतो. मतपेटी गेली, ईव्हीएम आलं, बटन दाबला की राजा तयार होतोय, ईव्हीएम मध्ये येतोय. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मतामुळे एखादा आमदार निवडून येतो, सरपंच येतो, उपसरपंच येतो, सदस्य येतात, खासदार निवडून येतो. आणि हे सगळे लोक खासदार कोणाला आपला प्रतिनिधित्व करतात? प्राईम मिनिस्टरला करतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणून पूर्वी राणीच्या पोटी राजकुमार जन्माला येत होता, राजा जन्माला. आता तसं नाही, मतपेटीतून येतो. हे स्वातंत्र्य आपल्याला. पूर्वी असं म्हटलं जात होतं की गरीब लोकांना मताचा अधिकार नकोय, परंतु संविधानामध्ये 18, आता पूर्वी 21 होते, नंतर राजीव गांधीच्या काळात ते 18 झालं आणि 18 वर्षाच्या पुढचे ज्यांचं पूर्ण 18 वर्ष झाले त्याला मताचा अधिकार दिला. हे इतकं मोठं स्वातंत्र्य आहे की राजाला वर बसवायचं, त्याला खाली पाडायचं आपल्याला आपल्या हातात आहे, एवढं स्वातंत्र्य. आणि म्हणून ज्या ज्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी देशाचे काय हाल आहे. आज आपल्याला तुम्ही आफ्रिका खंडातले देश बघा, आज संध्याकाळी हा माणूस असतोय मुखिया त्यांचा, तो उद्या दुसरा बदललेला असतो. का? हे त्यांना मारतात. आमच्या गटाने त्याला मारलं की दुसरा येतो. म्हणजे याच्यामध्ये चालते. भारतामध्ये तसं नाही. रक्ताचा कुठल्याही प्रकारचा थेंब न सांडता आपण आपल्या लोकांना निवडून देतो आणि तो मग आपला प्राईम मिनिस्टर होतो. म्हणून स्वातंत्र्याला खूप महत्व आहे, बोलण्याला महत्व आहे, आपलं मत मांडण्याला मत आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला मग काही लोक पुस्तकामधून मत मांडतात. तुम्हाला माहित आहे तस्लिमा नसरीन नावाची एक स्त्री आहे, मॅडमला माहित असेल, कुलकर्णी मॅडमला. ती बंगालमधली मोठी लेखिका होती. तिला देश सोडावा लागला, तिने टीका केल्यामुळे ती आपल्या देशात राहत आहे. का? तर स्वातंत्र्याचा हक्क नाही. आपल्या इथं अनेक लेखिका आहेत, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिले आणि आनंदाने इथं ते राहतात. याला स्वातंत्र्य. समतेचा आता बरेचसे लोक आता बोलतात, इथं सांगतात आपण समता. या संविधानाने समता आम्हाला दिली
की समता, मी पहिल्याच याच्यामध्ये बोललो की कोणी छोटं नाही, कोणी मोठं नाही, आपण सगळे सारखे आहोत. हा मुख्य हेतू समतेमध्ये संविधानाने आपल्याला दिलेला आहे. पूर्वी नाही तर आपण पाहतो की तुम्हाला मी बोललेलंच की वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था याने कोणालाही समता दिली नाही. इव्हन काही लोकांना तर जन्मताच गुन्हेगार कोण की जे भटके विमुक्त लोक होते, हे जन्मताच गुन्हेगार. म्हणजे जन्म झाला की तो गुन्हेगार. एखाद्या गावात आले की त्यांना पाटलांकडे लिहून द्यायचं की बाबा तुम्ही गावात आलोय, आम्हाला इथे राहू देतात. परंतु संविधानाने या सगळ्या लोकांचं सगळ्यांना समानतेच्या पातळीवर आणले. कुठल्याही प्रकारचा स्त्री पुरुष भेद मांडलेला नाहीये. नाहीतर पूर्वी तुम्ही बघत होते जुने सिनेमे आपल्या इकडे होते की पत्नी आली, पती जेवल्यानंतरच पत्नीने काय त्या ताटात राहिलंय ते खायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपण करत होतो. हे फक्त प्रथा होत्या, कल्चर होते. परंतु हे कल्चर देखील संविधानामुळे हळूहळू लोप पावलेला आहे आणि स्त्रिया आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी पुढे येत आहेत आणि वेगळ्या पदावर जात आहेत, सामाजिक कार्य करत आहेत. तुम्ही बघा ना इथे की तुम्ही आज मोठ्या संख्येने स्त्री आहे, तर हे आपल्या संविधानाचं यश आहे. म्हणून तुम्ही इतकं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. या सर्व गोष्टी आहेत आणि ज्याला आपण म्हणतो की हे संविधानाचा रथ आहे. हे पती पत्नीने, घरातल्या कुटुंबाने पुढे नेणं गरजेचं आहे. दुसरं आपण म्हणतो की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून आपण जेव्हा समाजामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला या गोष्टीचा विचार केला पाहिजे. विचार करूनच आपण पुढे गेले पाहिजे. वेगळे कलम आहे. आता पूर्वी बघा तुम्ही गावामध्ये आपण म्हणत होतो की काही लोकांना असं वाटते की संविधान हे कोणासाठी आहे. संविधान हे की जे खालच्या जातीतले लोक आहेत, अस्पृश्य पुरी होते, त्यांच्यासाठी हे संविधान आहे. बाबांनो, आज तुम्ही संविधानामुळे मोठमोठ्या पदावर गेलात, प्राईम मिनिस्टर झाला, मुख्यमंत्री झालात, मोठे मोठ्या कलेक्टर लेडीज झाल्यात, मुली झाल्यात आहे ना, मोठे मोठे ऑफिसर झाले. हे कशामुळे झाले? संविधानाची व्यवस्था होती म्हणून. आज आपण पाहतो की मी इथं कार घेऊन आलो माझी स्वतःची, आणि नसतं हे तर काय शिक्षण नसतं तर, शिकायलाच मिळालं नसतं तर, मी चांगल्या नोकरीला लागलो नसतो तर, ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत नव्हत्या. आणि म्हणून संविधानाने आपल्याला जरी आपण झिरो असलो तरी आपल्याला हिरो बनवण्याची गॅरंटी दिली नाही. असं एकही पुस्तक देशातलं तुम्हाला झिरो पासून हिरो होण्याची गॅरंटी देत नाही. देते का? तर तुमच्या शिक्षणाप्रमाणे, तुमच्या कर्तृत्वाप्रमाणे. म्हणून तुम्ही बघा, एखादा माणूस 10वी पास झालेला माणूस मुख्यमंत्री होतो, 10वी पास झालेला. एखादी ग्रॅज्युएट झालेली मुलगी कलेक्टरची परीक्षा देते, कलेक्टर होते, PSI होते, वेगवेगळ्या कामामध्ये ती जाते. तर हे सगळं आपल्याला संविधानानं दिलेलं आहे आणि म्हणून संविधानाच्या काही गोष्टी ग्रेट आहेत आणि त्या आपल्याला सांभाळणं, समजून घेणं फार महत्वाचे आहे. संविधानाने मानवी हक्क, मानवी मूल्य, नागरिकांचे कर्तव्य, आता हे सगळं एक आपल्याला इतक्या कमी वेळामध्ये सांगता येणार नाही. नागरिकांना 11 कर्तव्य दिली, त्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. कसं? पहिलं वैज्ञानिक दृष्टिकोन एक कर्तव्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन सांभाळला पाहिजे. नाहीतर आपल्याला लोक रोज काय काय कर्मकांड सांगत राहतात. त्या कर्मकांडापासून दूर जाऊन स्त्रियांनी आपल्या मुलांना, हे तुमचे मुलं आहेत, यांना घरी आल्यावर त्याला कर्मकांड सांगण्यापेक्षा त्याला विज्ञान सांगितलं पाहिजे, त्याला शिक्षण दिलं पाहिजे या मुलांना. जर ही भावी पिढी आपण वैज्ञानिक दृष्टीने त्यांच्यामध्ये रुजवला तर ही पिढी कुठं होईल? मोठी होईल. अन्यथा नाही तर आपण पाहतो की अमेरिका, जपान हे देश फार पुढे गेले. तर आपल्या देशामध्ये आपल्या मातांनी त्यांना जास्तीत जास्त या मुलांना वेळ दिला पाहिजे, त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे. जर वेळ दिला तर हे मुलं चांगले शिकतील, मोठे होतील आणि त्यांना शिक्षणाची आवड निर्माण होईल. नाहीतर आपण काय पाहतो की ही मुलं आता मोबाईलच्या दुनियेमध्ये शिक्षणापासून दूर जात आहेत. हे घरामध्ये तुम्ही नवीन जबाबदारी आलेली आहे मुलांवर संस्कार करण्याची. तर हे आपल्याला संविधानामध्ये सर्व दिलेलं आहे आणि आपण म्हणूनच म्हणतो की वैज्ञानिक दृष्टिकोन, असे अनेक दृष्टिकोन आहेत, 11 दृष्टिकोन आहे. देशाचा नागरिक म्हणून, देशाचा हे म्हणून, कुठे कचरा टाकायचा नाही, कुठे काय करायचं नाही, हे सगळे 11 नागरिकांच्या कर्तव्यामध्ये दिलेलं आहे. 11 कर्तव्य आहे आणि मूलभूत हक्क अधिकार 6 हक्क आहे. पूर्वी 7 होते, आता 6 हक्क आहे. आता हे 6 हक्क आपल्याला त्याची जोपासना आपण केली तर प्रत्येक नागरिकांनी याच्यामध्ये आपल्याला मोठं होण्यासाठी, समजून घेण्यासाठी, जसं की एक त्याच्यात हक्क सांगता येईल की ज्योतिराव फुले असं म्हणत होते
काय म्हणत होते की अमेरिकेप्रमाणे माझ्या घरामध्ये, म्हणजे घरामध्ये आई मुस्लिम असेल, वडील हिंदू असेल, मुलानं बौद्ध धर्म घेतला असेल, मुलीने जैन धर्म घेतला असेल, किंवा त्यांचा नातू पारसी धर्म, म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे एका कुटुंबात राहिले तर म्हणे देश मोठा होतो, असं ज्योतिबा फुलेचं म्हणतो. आणि अमेरिकेत तसंच आहे. म्हणजे अमेरिकेमधल्या लोकांनी ज्योतिबा फुलेचा वैज्ञानिक दृष्टिकोन ऐकला. अमेरिकेमध्ये वेगळे पती पत्नी, त्यांना कोणी कोणाचं हे करत नाही, वेगळे आणि आनंदाने राहतात, तिथे कुठलाही नाही आहे. तर तशा पद्धतीने आपण आपल्या संविधानामध्ये लिहिलेला आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न मानता आपल्याला धार्मिक हक्क अधिकार दिले, माणुसकीने जीवन जगण्याचा हक्क अधिकार दिला, समतेने राहण्याचा हक्क अधिकार दिला, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क दिला, धर्म राखण्याचा अधिकार दिला. तर हे सगळे 6 अधिकार आपल्याला दिलेले आहेत. आणि ते 6 अधिकार 11 नागरिकांचे कर्तव्य आणि आपल्या संविधानाचा जो ढाचा आहे तो कशावर आधारलेला आहे? समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या वृत्तीवर आधारलेला आहे. आपण बऱ्याचशा वेळापासून इथं आहात, मला वाटते थांबलेला असणार. तर मी थोडक्यामध्ये जे काही संविधानाविषयीचे आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्याबरोबर मी भाषण दिलं असं मी म्हणणार नाही, मी तुमच्या बरोबर चर्चा केलेली आहे. आपण सर्वांना माझी नम्र विनंती असेल की थोडं तरी काही प्रमाणामध्ये स्त्रियांना विनंती असेल की त्यांनी घरामध्ये संविधान वाचलं पाहिजे, घरामध्ये आणलं पाहिजे. या संविधानाचा कोणाच्या जातीशी संबंध नाही, कोणाच्या धर्माशी संबंध नाही, कोणत्या उच्च निश्चितेशी संबंधित नाही. तर हे संविधान माणसाला माणूस बनवते, लहान मुलांना अधिकारी बनवते आणि आपल्याला जीवन सुखी आनंदी जगण्यासाठी मदत करते. म्हणून तुम्ही आणि या सर्वांनी या संविधानाची जोपासना केली पाहिजे, सांभाळलं पाहिजे. वेळ पडली तर यासाठी रक्त देखील सांडवलं पाहिजे वाचवण्यासाठी, वेळ पडली तर. आणि नसेल तर आपण आंदोलनाने घेऊन येतो. मी माझे जे काही 2 शब्द आहेत आपण चांगले शांततेने इथं ऐकून घेतला त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. आणि इथं माझं एवढं बोलून मी थांबतो. जय संविधान. सहभागी जे आहे संविधान प्रचारक संस्था यांच्या वतीनं या ठिकाणी जी दिनदर्शिकेची जी निर्मिती झालेली आहे त्याचं या ठिकाणी अनावरण होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर सर्वांची नावं घेणे आपल्याला वेळ कमी आहे आणि थोड्या वेळ बोलायचं. आणि आलेले सगळे संस्थापन, खरं सांगायचं तुम्हाला अशी अपेक्षा होती की आलेल्या सगळ्या संस्थापकांनी दोन इथं बोलावं, कारण कार्यक्षेत्रातून काहीतरी बोलावं अशी अपेक्षा होती. पण वेळेवर आपण सगळ्यांना वेळ देऊ शकतो. तसंच आपल्या बाबतीत घडलं की ते अजून थोडं बोलले असते, मुलांची जेवणाची वेळ, सगळ्याची वेळ असल्यामुळे आपण थोडक्या वेळात त्यांना बोलायला सांगितलं. पण खरं सांगायचं झालं तर आज आपण सुरुवात करतो ह्या कामाची. सगळ्यात संस्था एकत्र आल्या आहेत, सिंधुदुर्ग मधल्या आहेत, त्याच्यानंतर त्याला जोडून रत्नागिरी मधल्या आहेत आणि कोरो इंडिया आपल्या सोबत आहे. आणि जरी आज बोलण्यासाठी सर आले असते तरी ते सुद्धा आपल्या सोबत आहेत की हे जे काय काम आपण सुरू केलंय ते आपल्याला पुढे पुढे न्यायचंय आणि न्यायची काळाची गरज आहे. त्याचा सगळ्यांनी विचार करायचा आहे आणि तो आज एक संकल्प म्हणून आज आपण सुरुवात करतोय त्याचा विचार करायचा. तुमचा संकल्प काय असेल ते मी समोर लिहिलंय, सगळ्यांनी वाचलं असेल आणि वाचलं नसेल तर आपण कोणाचं ते वाचायला सांगूया. त्या संकल्प आज आपण सुरू करतोय आणि तो पुढे पुढे न्यायचा आहे, याची जाण सगळ्यांनी ठेवण्याची गरज आहे. आज जर ह्या गावात कार्यक्रम झालाय तर ह्या गावाची जबाबदारी वाढते की संविधान पुढे अजून राहिलेल्या लोकांपर्यंत पोहोचवणं, तळागाळापर्यंत पोहोचवणं ह्या गावाची जबाबदारी वाढते. आणि जे काय असेल काही असेल पण संविधान हे सगळ्यांसाठी आहे आणि जगण्यासाठी आहे आणि प्रत्येक माणसासाठी आहे. ते लक्षात ठेवणं ही काळाची गरज आहे. हे जोपर्यंत आपण ठेवत नाही तर हे काम आपण पुढे नेणं अशक्य आहे. आपल्याला सगळे तुझे भाव बाजूला ठेवून गरज काय आहे सगळ्यांना जगण्यासाठी
हे लक्षात ठेवणं महत्वाचं. मी यापेक्षा काही संविधानाबद्दल बोलू शकत नाही. सगळे लोक आमच्या समोर बोलणारे आहेत, त्यामध्ये मी जास्त बोलणार नाही. तर एवढी अपेक्षा आहे सगळ्यांकडून की हे आपल्याला सगळ्यांनी मिळून कार्य करायचं. कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं संविधान की पाठशाला या उपक्रमाचं या ठिकाणी यथोचित उद्घाटन होत आहे. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सर्व मान्यवर यांच्या आणि आपणा सर्व उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संविधान की पाठशाला या उपक्रमाचं एसआर सोशल फाउंडेशनचा संविधान की पाठशाला उपक्रम याचा उद्देश असा आहे की जी तळागाळातील लोक आहेत त्यांना संविधान साध्या आणि सोप्या भाषेत आम्ही सांगणार आहोत. आणि संविधान सांगायचं म्हणजे काय, तर आपण सगळे जे संविधानाचे पालन करणारे आहोत लोक, तीच आपण संविधानाचे हातपाय आहोत ना. संविधानाला तिथं कुठे पाय आहेत, हात आहेत, डोकं दिसतंय, पण आपलं हातपाय आणि मेंदू म्हणजे आपलं संविधानाचं आम्ही सगळं ते वागतोय, म्हणजे संविधानाच्या कृतीने वागतोय. आता आम्ही बाबासाहेबांचं आज 75 वर्ष या 2025ला पूर्ण होतं. बाबासाहेबांचा उद्देश होता की हे जे संविधान लिहिलंय ते प्रत्येक गावागावात पोहोचले पाहिजे, त्याप्रमाणे लोक वागली पाहिजे. आता मी संस्थेच्या कामानिमित्त बऱ्याच गावात जातोय, पण ते संविधान मला या गावात दिसलं म्हणून तुमच्या कुंभुर्लेवासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. कारण बाबासाहेबांचा उद्देश होता की वंचित घटकाला न्याय दिला पाहिजे. म्हणजे वंचित घटक म्हणजे तुम्ही मनात कुठे पकडला की अस्पृश्य लोक म्हणजे वंचित घटक नाही. तिथं ज्या पोलीस पाटील बसल्या, ज्या महिलांना तिथं जेव्हा मनुस्मृतीने हक्क अधिकार दिले नव्हते हे संविधानाने दिले, त्या गावच्या पोलीस पाटील महिला आहेत म्हणून या गावाला टाळ्या वाजवा. या गावच्या सरपंच महिला आहेत म्हणून या गावासाठी टाळ्या वाजवा. हे संविधान आपल्याला दिलं. त्यानंतर मला अशी म्हणजे मी आज त्याबद्दल लिहिणार आहे. माझं ऊर भरून आले की या गावात आल्यानंतर इथं फक्त एक मुस्लिम कुटुंब आहे आणि या गावाने त्याला उपसरपंच, या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष, हा गावाने अभिमान दिला म्हणून या गावासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. आमच्या संस्थेला फक्त 5 मिनिटं दिली होती. जे संविधान आम्ही भारतात शोधत होतो, असं जर प्रत्येक गावाने जर केलं ना तर आपला देश संविधान मानणारा होणार आहे. या संविधान की पाठशाला याच्याबद्दल 2 मिनिटात आमच्या सहकारी वासंतीताई तुम्हाला सांगते. म्हणजे संविधान की पाठशाला उपक्रम आम्हाला का सुरू करावा लागला याचं उत्तर तुमच्याचकडे आहे. वासंतीताई. संविधान की पाठशाला हा जो कार्यक्रम आमचं एसआर सोशल फाउंडेशन राबवणार आहे त्यामागची जी भूमिका आहे ती मांडली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की जे संविधान आहे ते संविधान आपण जगत असतो, परंतु मला असं सांगायचं आहे की आपल्या मनामध्ये खूप संविधानाबद्दल काही संभ्रम आहेत किंवा काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर काही लोकांना असं वाटतं की संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक आहे. संविधान हे कायद्याचं पुस्तक आहे, परंतु संविधान हे फक्त कोणी वकिलांनी वापरायची गोष्ट आहे किंवा संविधान हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वापरायची गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं. परंतु मी सांगू इच्छिते की संविधान हे आपलं जगण्याचं एक माध्यम आहे आणि संविधान आपण जगत असतो. ज्यावेळी आम्ही काम करत असताना अनेक वाडे वस्त्यांवर जातो, शाळांमध्ये जातो, तेव्हा आम्हाला असं अनुभव झाला की आपल्या संविधानाबद्दल म्हणजे खूप प्रकारची जी शोकांतिका आहे ती निदर्शनास आली आणि त्याच्यामुळे
आम्ही असं ठरवलं की संविधान आपण जे फक्त आपण वर्षातून एकदा दोनदा कार्यक्रम करतो, परंतु हा कार्यक्रम एकदा दोनदा करण्याचा नाहीये, तर संविधान हे घराघरात पोहोचलं पाहिजे, माणसात पोहोचलं पाहिजे. कारण आपण बघतो की संविधान समजून घेताना म्हणजे आपण इयत्ता पहिलीपासून मी मुलांना विचारू इच्छिते की आपण पहिलीपासून आपण पाठ्यपुस्तकामध्ये संविधानाची प्रास्ताविका बघितलेली आहे, बरोबर आहे ना? बघितलेली आहे की नाही? बघितलेली आहे. मग मला सांगा, संविधान आपण इयत्ता पहिलीपासून तुम्ही बघितलेलं आहात, मग संविधानामध्ये जी उद्देशिका आहे त्याच्यामध्ये किती वाक्य आहेत? कोण सांगू शकतं का? किती वाक्य आहेत संविधानाच्या उद्देशिकेमध्ये? सांग. एक वाक्य आहे. टाळ्या वाजवा जोरदार. खूप छान. बऱ्याच म्हणजे शिकलेल्या सवरलेल्या माणसांना पण याचं उत्तर देता येणार नाही, कारण जेवढे आपण बघतो त्यावेळी अनेकांना वाटतं की हे खूप मोठं वाक्य आहे, खूप मोठ्या शब्दांचं वाक्य आहे, याच्यामध्ये 17, 18, 20 वाक्य असतील. परंतु जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की हे पूर्ण एक वाक्य आहे आणि यातच सगळं सामावलेलं आहे. आणि म्हणून आमचा हा उद्देश आहे की हा संविधान जे आहे ते प्रत्येक मुलांमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येक घराघरात पोहोचलं पाहिजे. आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही संवादाच्या रूपाने, संवादाच्या माध्यमातून, कारण जर तुम्ही जी आता कलमे आहेत, प्रमुख वक्ते साहेब आहेत, त्यांनी खूप अतिशय छान प्रकारे मांडणी केली. मग ही जी कलमे आहेत ते जर एखाद्या आपण गावातल्या महिलेला किंवा शेतावर काम करणाऱ्या माणसाला सांगायला गेलं तर ते ऐकून घेतील का? नाही ऐकून घेणार. मग संविधान हा जगण्याचा त्यांचा भाग कसा आहे हे आपल्याला त्यांना त्यांच्या जगण्यातून सांगावं लागेल. म्हणजे याचं दुसरं उदाहरण मी एक पटकन वेळ झालेला आहे तरी पण सांगू इच्छिते की तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या गेल्या, बरोबर आहेत ना? परंतु तुकाराम महाराजांच्या गाथा जरी बुडवल्या गेल्या तरी तुकाराम महाराजांचे अभंग हे आजही लोकांच्या ओठात आहे. याचं कारण काय? तर त्यामध्ये जे अभंग रचले गेले होते त्याची जी भाषा होती ती भाषा लोकांच्या ओठांवर होती. आणि म्हणून आपल्याला असं माध्यम निवडावं लागेल की संविधान हे साध्या सोप्या भाषेमध्ये प्रत्येक माणसात घराघरात वस्ती जाऊन त्यांचे जे हक्क आहेत, त्यांचे अधिकार आहेत हे आपल्याला पोचवावे लागतील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलेलं आहे की भारताला एक सुजलाम सुफलाम भारत देश बनवायचा आहे, असंख्य जाती किंवा असंख्य धर्मामध्ये जो एक जखडलेला भारत देश आहे त्याला एका एकतेमध्ये जो घडवायचा आहे, तर मला वाटतं त्याची सुरुवात आज आमच्या एसआर सोशल फाउंडेशनने केलेली आहे. आणि हे जे एसआर सोशल फाउंडेशनने जो उपक्रम राबवलेला आहे त्याला मला वाटतं आमचे कोरो इंडियाचे सर्व संस्था आहे, संस्था प्रमुख आदरणीय सर आमचे पाटील अमोल पाटील सर आहेत आणि एकूणच सगळ्या संस्थांचा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. आणि निश्चितच आम्ही या गावामध्ये सुद्धा येऊ आणि वाडी वस्त्यांवर जाऊ आणि आमचं जे काम आहे ते आम्ही अशा प्रकारे करणार आहोत. कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, आपण सर्व या ठिकाणी जमलेले संस्था संघटना प्रमुख, आपले सहकारी, सोबतचे सर्व विद्यार्थी मित्र, मला माहिती आहे साधारणतः आपली हा वेळ जेवणाची असते ना, बरोबर? किती वाजता जेवण असतं? 1 वाजता. आज सर्वांच्यामुळं तुमची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की आपल्या या सर्व व्यापामध्ये तुमच्या जेवणाची वेळ ही पुढे जात आहे, ढकलत आहे थोडी. त्याबद्दल पहिल्यांदा तुमची सर्वांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. कारण आपण जरा थोडंसं विचारानं, वयानं, शरीरानं सर्वांना परिपक्व आहोत, पण मुलांचं थोडंसं ज्या त्या वेळेमध्ये होणं आवश्यक असतं आणि आपण आपल्या सगळ्या या कार्यक्रमामध्ये त्यांना पण समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही खास करून मीनारा सोबत काम करत असताना ही गोष्ट प्रत्यक्षानं जाणवत होती की बालमन आणि बालमनाचं होणारा सगळ्या परिणाम, प्रभाव या सगळ्या वातावरणाचा, परिस्थितीचा, आणि बऱ्याच वेळेला आपण आपल्या कामामध्ये, व्यापामध्ये, वेळेमध्ये आणि सगळ्या नियोजनामध्ये बऱ्याच वेळा त्याचा विचार करत नाही बालमनाचा. आपण सगळे विद्यार्थी मित्रांनो एक छोटंसं गाणं ऐकलंय का लहान असताना? तबडक तबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा. ऐकलंय ना? तबडक तबडक घोड्यावर बसले लाडोबाचे लाड कोण करते? तसं तेच गाणं आहे थोडंसं, तबडक तबडक घोडोबा, बरोबर? तबडक तबडक घोडोबा बसले कोण? घोड्यावर बसले कोण? लाडोबाचा देश चालवतोय कोण? बरोबर बरोबर, संविधान चालवते. तरी संविधान काय आहे? आपण आता संविधान पोचवायचं म्हटलं म्हणजे सर्वांसाठी संविधान लागू होते. सरांनी खूप छान पद्धतीनं त्याची मांडणी केलेली आहे की संविधान आपल्यासोबत कसं जोडते. म्हणजे भारतामध्ये
एखादी व्यक्ती जन्माला येण्याच्या पूर्वीपासून, आईच्या गर्भामध्ये असल्यापासून, ही व्यक्तीची मृत्यू झाल्यानंतर सुद्धा हे संविधान आपल्या सोबत असते. आणि प्रत्येक सोबत ह्यासाठी असते की प्रत्येक गोष्ट आपण ही संविधानाशिवाय कुठे नाही लक्षात घ्या. कारण प्रत्येक गोष्टीचा आपण कुठे ना कुठे संदर्भ घेतला ना की संविधानालाही जोडलं जाते प्रत्येक गोष्ट. की आपण जर बघितलं संविधान आपल्याला पूर्ण वाचणं म्हणजे आपल्याला साधारणतः ह्या ठिकाणी बसलेला लहान मुलगा जो आहे त्याला जर संविधानाचं पुस्तक हातात दिलं तर त्याला त्याचं जे वजन आहे ते पेलणार नाही. पण हे जर संविधानाचं सार आपण बघितलं तर संविधानाचं सार ह्या सरनाम्यात आहे ज्याचं आपण वाचन केलं. प्रियांबल ज्याला आपण म्हणतो, संविधानाचे प्रास्ताविक ज्याला आपण म्हणतो, तर याच्यामध्ये आहे सगळं. मग यामध्ये आपण सुरुवातच अशी करतोय की आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हम भारत के लोक, भारताचे लोक म्हणजे त्या ठिकाणीच आपण इथं आपल्या सर्वांना एकत्रित जोडतोय. मी सिंधुदुर्ग मधला, मी रत्नागिरी मधला, मी पश्चिम महाराष्ट्र, मी मराठवाडा, मी विदर्भ, मी महाराष्ट्रातला, मी पश्चिम बंगालचा, कुठला कोणी नाही. आम्ही भारताचे लोक, आम्ही इथं एक आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया, हम भारत के लोक, जे आम्ही सर्व इथं एकत्रित करतोय, सर्वांना एकत्रित बघतोय. याच्या आधी आपण ज्यावेळेस भारत स्वातंत्र्यात गेला, ज्यावेळेस भारत ब्रिटिशांच्या भारतावर राजवट होती, त्याच्यापूर्वी भारतावरती यवनी आक्रमण झाली, यवनांचं राज्य होतं. हे का विभागलं गेलं? कारण आपण विभागलं गेलो होतो. भाषेमध्ये विभागलं गेलो होतो, प्रांतामध्ये विभागलं गेलो होतो, धर्मामध्ये विभागलं गेलो होतो, जातीमध्ये विभागलं गेलो होतो. तर या सगळ्यांना एकसंध करण्याचं काम जे आहे ते संविधानाने केलेलं आहे. हम भारत के लोक, आम्ही भारताचे लोक. आणि भारत अपेक्षित कसं करतो, जशी वसंतताई ज्या पद्धतीने म्हणाल्या, हे सर्व संविधान जे आहे एका वाक्यामध्ये आहे. त्यामध्ये कुठेही बघा सुरुवात जिथून होते आम्ही भारताचे लोक पासून ते हे संविधान सोप्रत अर्पित करीत आहोत. तर इथपर्यंत पूर्ण एक वाक्य आहे, एक वाक्य. कुठेही यामध्ये त्यामध्ये स्वल्पविराम आहे पण कुठेही पूर्ण विराम नाही. वाक्य सुरुवात झाल्यानंतर शेवट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीच त्याचा पूर्ण विराम आहे. तर हा संपूर्ण घटनेचा जो सार आहे ना तो अपेक्षित आपल्याला भारताची जी घटना आहे ती घटनाकारांनी ज्यावेळेस लिहिली गेली, अपेक्षित भारताचं आपलं जे चित्र असेल, भारत ज्या संविधानावरती चालेल ते संविधानाला अपेक्षित जे राष्ट्र असेल ते ह्या पद्धतीने असेल, जिथे वंश, जात, धर्म, पंथ, परंपरा ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. समतेचं राज्य, समतेचं हे राष्ट्र जे आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे आपण भारताला धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असं म्हणतो. कारण सरांनी पण ज्या पद्धतीने उल्लेख केला, आपल्या मतातून आपण आपले लोकप्रतिनिधी निवडतो. आपलं सर्वोच्च भारतातलं जे पद आहे, राष्ट्रपती पद असेल, पंतप्रधान पद असेल, ते आपल्या मतदानाच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून निवडलं जातं. आपली जी त्रिस्तरीय व्यवस्था आहे, पंचायत राज जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्वांमध्ये आपले प्रतिनिधी सहभागी होतात. आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि हा मतदानाचा अधिकार आपल्याला सर्वांना सारखाच आहे. मी जर गरीब असेल तर मलाही मताचा एकच अधिकार आहे आणि मी जर श्रीमंत असेल तर मलाही श्रीमंत असलो तरी मतदानाचा अधिकार एकच आहे. तर या ठिकाणी आपल्याला समानतेचं मूल्य हे सांगतं की आपण सर्व कायद्यासमोर, संविधानासमोर सर्व समान आहोत. आपला भारत देश धर्मनिरपेक्ष आहे. आज आपण बघतो की वारंवार म्हटलं जातं, एक वाक्य आहे, आज का ये माहौल ऐसा है, आज का ये माहौल ऐसा है कि जानवरों का भी बंटवारा हो गया, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया, गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया. एक पेड़ एक पत्ते ये डालियां भी परेशान हो जाए, एक पेड़ एक पत्ते ये डालियां भी परेशान हो जाए, पंछी अगर हिंदू और मुसलमान हो जाए, पंछी अगर हिंदू और मुसलमान हो जाए. म्हणजे आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे देशांतर्गत ती अशा पद्धतीने झालेली आहे, ज्या लोकप्रतिनिधींना आपल्याला संविधानानं अभिप्रेत आहे की ज्यामध्ये जातीय धार्मिक समीकरणाच्या पलीकडे जाऊन राजकारणापुरतं तुम्ही काय करायचं असेल, मताचं तुम्हाला एकोपा आणायचं असेल तर त्यामध्ये करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही असेंब्लीमध्ये आपल्या पाऊल ठेवता तर त्यावेळेस तुम्हाला अपेक्षित नाही तुम्ही एखाद्या धर्माचं प्रतिनिधित्व करावं, एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व करावं, तुम्ही तिथं लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करावं. आपल्या सर्वसामान्यांच्या भावना त्या ठिकाणी असतात, ते व्यक्त व्हावं, सर्वसामान्य माणसाचं प्रश्न त्या ठिकाणी व्यक्त व्हावं. पण सध्याची देशाची परिस्थिती अशा पद्धतीने राहिलेली नाही आणि ही जर बदलवायची असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागेल. कारण आज संविधान आहे त्यामुळे मी मुंबई पासून या ठिकाणी येऊ शकलो. आज संविधान आपल्यासोबत आहे म्हणून राजनपूरहून आपले श्रीकांतदादा इथे येऊ शकले, SR ग्रुपचे आपले सत्यवान भाऊ कुडाळवरून इथे येऊ शकले. कारण त्यांना ऍक्सेस आहे, बसने ते येऊ शकतात, रेल्वेने येऊ शकतात, विमानाने येऊ शकतात, ज्याचं काय असेल तिकीट भाडं देऊन येऊ शकतात. पण फिरण्याचं स्वातंत्र्य आपल्याला भारताचे संविधानाने दिलेलं आहे.
हे जर आपण पारतंत्र्यात असतो तर आपल्याला फिरता आलं नसतं। आज महिला या ठिकाणी उपस्थित झालेले, संविधानाने शिक्षणाचा अधिकार दिलाय, त्यामुळे त्या शिक्षण घेऊन या ठिकाणी आलेले बसलेले तिथपर्यंत। आज मुली आपल्या सोबत, मुलांच्या सोबतीने शिक्षण घेत आहेत, कारण संविधान हे मुलांना सोबत सक्तीनं आणि कंपल्सरी शिक्षणाचा अधिकार देते। त्यामुळे आज पण शाळांची परिस्थिती बघितलं, कितीतरी शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत। जर ह्या बंद झाल्या तर प्रायव्हेट जे शिक्षण आहे, खाजगी शिक्षण व्यवस्था आपण नाही परवडू शकत आपल्या सर्वसामान्य जे सर्वसामान्य लोक आहेत, आपले सर्वसामान्य जे नागरिक आहेत, त्यांनाही खाजगी शिक्षण पद्धती परवडू शकत नाही। हजारोच्या संख्येनं फी आहे तिथं, जे अक्षरशः 10,000, 20,000, 20,000 रुपये पर्यंत फी भरावी लागते, इतर खर्च वेगळा। आज शासनामार्फत या ज्या काही जिल्हा परिषदेमार्फत शाळा चालवल्या जातात, हे आपल्याला संविधानाने दिलेले आहे, त्यामुळे आपण शिक्षण घेऊ शकतो, ज्या आपल्याला माफक फी मध्ये जे आपल्या शिक्षण पुरवठा त्या ठिकाणी होत असतो। हे प्रत्येक गोष्ट शिक्षण व्यवस्था घेत असताना आपल्याला दुपारी मध्यान्ह भोजनाची सोय केलेली आहे, का तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पोषण आहार पण तितकाच महत्वाचा आहे। मुली असतील, महिला असतील, यांना किशोर वयात असेल, किशोर वयाच्या अनुषंगाने असेल, गरोदरपणात असेल, जे काही आवश्यक पोषण आहार आहे तो दिला जातो। का दिला? संविधानामध्ये प्रत्येक गोष्टी नमूद केलेली आहे, म्हणजे माणसाच्या जगण्यासोबत हे संविधान आपल्याला प्रत्येक सोबतीला आपल्या सोबतच असतं। म्हणजे आपण ज्या पद्धतीने एक म्हणतो की हिंदूंचा पवित्र ग्रंथ हा गीता आहे, हिंदूंचा पवित्र ग्रंथ गीता आहे, मुसलमानांचा पवित्र ग्रंथ कुराण आहे, ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ बायबल आहे, तर तसं आपल्या सर्व भारतीयांचा पवित्र ग्रंथ जो आहे तो संविधान आहे। त्यामुळे हे संविधान आपल्या सोबत आहे। संविधान आता सध्याच्या परिस्थितीमध्ये टिकवलं तर आपण टिकणार आहे, सर्वसामान्य तुम्ही आम्ही सर्व जनता आपण टिकणार आहोत। त्यामुळे हे शेवटचं आहे ना अंगीकृत करणं, तर हे अंगीकृत करणं आताची सध्याची आपली गरज आहे। आणि एकच या ठिकाणी म्हणतो की आपण बाबासाहेबांनी ज्यावेळेस ही घटना आपल्या संसदेमध्ये मांडली किंवा आपल्या ज्यावेळेस पंतप्रधानांच्याकडे सुपूर्द केली, त्यावेळेस बाबासाहेबांचं एक वाक्य होतं, ते म्हटले आहे की जोपर्यंत ही व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे, पण जोपर्यंत ही चालवणारे लोक जरी व्यवस्थित नसतील तरी कितीही चांगला असू दे त्याचा उपयोग काय होणार नाही। त्यामुळे आपल्याला याचा पण विचार करावा लागेल, आपण कोण लोकप्रतिनिधींना संधी देत आहोत, कुठले लोकप्रतिनिधी आपले प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांना आपल्या प्रश्नांची किती जाण आहे, आपली किती जाण आहे, आपल्या संदर्भात ते किती विचार करतात। तर या सर्वांचाच या ठिकाणी आपण सर्वांनी विचार करावा। आणि आज सर्वांना या ठिकाणी आमचे सर्व संस्था साथी, संघटना पदाधिकारी, आमचे लीडर साथी, आपल्या सर्व महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा, त्या ठिकाणी शाळेनं सहकार्य केलं, त्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण सर्वांनीच या कार्यक्रमासाठी सकाळपासून आतापर्यंत जी उपस्थिती दिली आणि आपल्या सर्वांनी सहकार्य केलं, तर या सर्वांचंच मी या ठिकाणी ऋणी आहे आणि मी या ठिकाणी थांबतो। जय भारत, जय संविधान। या
सर्वांना नमस्कार आणि जय भीम. संविधान दिनानिमित्त आपण सर्व महिला आणि सर्व पुरुष वर्गाचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि मी एक गीत साजरं करते. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा आदर असतो. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे माता रमाईचा आदर होता आणि आज बाबासाहेबांचं संविधान आणि भारत देशाची घटना लिहिली ती एकमेव रमाईनी शेणी गोवऱ्या वेचून पैका जमून बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी खर्च केलाय. आज आम्ही रुबाबात दिसतो, आज 1500च्या साड्या घालतो, एवढे डिंगवर दागिने घालतो, पण माता रमाईनी स्वतःची मुलं सुद्धा ह्या देशासाठी बहाल केली आहेत, त्यांचं बलिदान केलंय. परंतु रमाईचा सिंहाचा वाटा आहे. त्या निमित्ताने मी एक गीत साजरा करणार आहे. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान, थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान, वाचनात उरलं नाही वेळेचं ग भान, वाचनात उरलं नाही वेळेचं ग भान, वेळेचं ग भान, थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान, थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान.
तू ग कशाला उपाशी, माझ्या सवे रमा तू ग कशाला उपाशी, तुझ्या कर्तव्याची रमा आहे मला जाण, तुझ्या कर्तव्याची रमा आहे मला जाण, अग आहे मला जाण, थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान, थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. जय भीम, जय बुद्ध, जय खरी. चला चला रे चला चला, चला चला रे चला चला, संविधान समजूया, संविधान समजूया, संविधान समजूया, संविधान समजूया, चला चला रे चला चला, चला चला रे चला चला, संविधान समजूया, संविधान समजूया, संविधान समजूया, संविधान समजूया, चला चला रे चला चला, चला चला रे चला चला, संविधान समजूया, संविधान समजूया, संविधान समजूया, संविधान समजूया. सर्वांना नमस्कार. नमस्कार. जय भीम. जय भीम. आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा महिला विकास संघटना यांच्या मार्फत एक समता मूल्यावर आधारित छोटीशी नाटिका करतो. सर्वात आधी माझी ओळख, मी तिलोत्तमा मंचेकर आणि माझ्या सहकाऱ्यांची ओळख. स्नेहा सुनील कदम, अंकिता विजय ढवळे, वैशाली विनायक लाड, श्रावणी प्रकाश रहाटे, वनिता वसंत मांडवकर, सिद्धी सिद्धेश्वर घोरपडे, रुपाली राजेंद्र रहाटे, दुर्वा गजानन. चला तर मग आपलं मूल्य आहे समता. आपल्या संविधानामध्ये जे समता मूल्य आहे ते समानतेवर आधारित आहे. त्याच्याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया. काय गो काय झालं? अगं पोरीचं ऍडमिशन घेऊन जाते डॉक्टर. होय का? पण तुमच्या पोरी मिळणार कसा? कशात नाही मिळणार? तुमच्या गरीब तर तुमची परिस्थिती आणि तुमका कसं मिळणार? परिस्थिती तुम्ही खूप गरीब आहे. आमका संविधानात अधिकार दिलेलो आहे. बघितलं मंडळी काय झालं इथे? तर एक ताई म्हणाल्या तुम्ही गरीब आहात, गरिबांना अधिकार नाही. असं आहे का? नाही. कारण तो अधिकार कोणी दिला आपल्याला? भारतीय संविधानाने. सर्वांना समान शिक्षणाचा अधिकार आहे. तो आहे आपला अधिकार भारतीय संविधानाने. काय हो तू नाराज किती? काय सांगू, माझ्या पोरीला तिसरी पण पोरगीच झाली. पोरगी झाली तर काय झाला? पोरगी काय दुसऱ्याचा पत्त्याचं धर, लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाय. पोरगं होता तर वंशाचा दिवस झाला असतो. असं काय नाही. आमच्या संविधानात लिहिलेला हा स्त्री पुरुषा समानता. पाहिलं काय झालंय? आपण अजूनही म्हणतो मुलगा वंशाचा धन, मुलगी मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी परक्याचं धन. असं आहे का? कुठे दिसतंय आपल्याला? नाही आहे. कारण आज जर स्त्री शिकली तर ती पुढे जाते. त्याच्यामध्ये कल्पना चावला आहे, ती शिकली, ती पण मुलगीच होती ना. प्रतिभाताई पाटील त्या पण एक स्त्रीच होत्या ना. मग हा अधिकार आपल्याला कोणी दिला? भारतीय संविधानाने दिला. कारण आपण जे आता इथे बिनधास्तपणे उभे आहोत, हा आपला भारतीय संविधानाचा अधिकार आहे. बरोबर ना? मग आता हे आपलं समानतेचं मूल्य. त्याच्यामध्ये रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता कोणी दिली? संविधानाने. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे. हा अधिकार कोणी दिला? संविधानाने. तसेच अस्पृश्यता निर्मूलन, जातीमध्ये भेदभाव करू नये, हा अधिकार कोणी दिला? संविधानाने. रोजगाराची समानता, हा अधिकार कोणी दिला? संविधानाने. कायद्यामध्ये समानता, हा अधिकार कोणी दिला? संविधानाने. स्वतंत्रता को बल देता है, स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश, जिसकी बदौलत भारत देश को मिला ये संविधान, भारत देश को मिला ये संविधान, वो है भारत का संविधान, वो है भारत का संविधान, वो है हमारे भारत का संविधान, वो है हमारे भारत का संविधान. धन्यवाद. तर पहिली सूट आपल्याला म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल तर कोणी एका महिलेने यायचं आहे की शिक्षणात स्वातंत्र्य दिलंय, हे संविधानाने तुम्ही दिलं की नाही दिलंय, ही पारतंत्र्याची बेडी आहे. मग ही तुमची स्वातंत्र्य संविधानाने दिलं आहे की नाही. जर तुम्हाला जर वाटत असेल की संविधानाने आपल्याला याच्यातनं मोकळी केली असेल तर ही एक बेडी फक्त तोडायची आहे. कुणी पण महिला येऊ शकते. बऱ्याच महिलांना उठायचं आहे, कारण 10-12 आहे. जर तुम्हाला वाटतंय का संविधानाने तुम्हाला शिकण्याची संधी कुणी दिली? तुम्हाला संविधानाने दिली की नाही? देश पारतंत्र्य होता तेव्हा तुम्हाला शिकायचा हक्क अधिकार होता का?
मग कोणी जी कोण महिला शिकलेली असेल, नाही तर मला वाटतं इथं बऱ्याच महिला शिकलेल्या नाहीये, जी महिला शिकलेली असेल तिने ही बेडी तोडेल. हिच्यासाठी जरा ही शिकलेली एक महिला मिळाली म्हणून ह्या गावाला. यापूर्वी आपण कुठे जायचं कुठे यायचं बरीच बंदी होती. म्हणजे इथून तिथं जायचं असेल तर तेव्हा इंग्रज अडवायचे ना आपल्याला, कुठे चाललात काय, आमच्या विरोधात काहीतरी काम करतोस काय. मग देश स्वतंत्र झाल्यानंतर आता तुम्ही नवऱ्याला एवढं सांगता हो माहेरी जाते म्हणून, एक स्वातंत्र्य मला कोणी दिलं, संविधानाने दिलं की नाही. जी कोण महिला आपल्या नवऱ्याला फक्त हे सांगून जाते हो जाते मी माहेरी, त्यांची परवानगीची वाट बघत नाही, त्या महिलेने एक बेडी तोडावी. अरे वा, छान छान. काय आहे संघटन स्वातंत्र्य, बरोबर आहे ना. आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. हे म्हणजे काय आहे, हे म्हणजे एक प्रकारे आपण संघटित झालेलो आहोत. आज आपल्याला संघटित होण्याचं जे स्वातंत्र्य आहे किंवा संघटित होण्याचा जो मूलभूत अधिकार आहे, हा मूलभूत अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला आहे. आणि त्यामुळे आपण आज मुक्तपणे काय करू शकतो, एकत्र येऊ शकतो, संघटन करू शकतो, संघटना स्थापन करू शकतो. आणि त्यामुळे आज बचत गटाच्या माध्यमातून कितीतरी महिला आज आपण एकत्र येऊ शकतो. मग ही काय आहे सांगा, संविधानाची ताकद आहे. सुरुवातीला हे असं होतं का, नाही होत ना, बरोबर आहे ना. आणि त्यामुळे आम्ही असं म्हणत आहोत की ही जी गुलामगिरीची बेडी आहे ती बेडी तोडून आज आपण संघटित झालेलो आहोत. कोणत्याही एका महिलेने येऊन ही बेडी तोडायची आहे. जोरदार काळात दिलं होतं मग ताईसाठी उमेदचं काम करतो, त्याच्यामुळे संघटनेची ताकद तिला नक्कीच माहिती असेल. आता तुमच्या ज्या पुढच्या याच्यात भाग घेत नाही म्हणजे काम करत नाही त्यांच्यापैकी किती महिलांना वाटतं त्यांनी पुढच्या बेड्या तोडायच्या. आता वर बसलेल्या लोकांनी लेखन स्वातंत्र्य आज जी लेखणीची ताकद आहे, म्हणजेच काय लेखन स्वातंत्र्य. आज आपण आपल्याला जे वाटतात ते विचार आपण लिहू शकतो, बरोबर आहे ना. हे जे लेखन स्वातंत्र्य आहे ते लेखन स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. आणि म्हणून गुलामगिरीची जी बेडी आहे ती आपण या लेखन स्वातंत्र्याला तिकडे बघा, तिकडे बघा थोडा. आता एक मोठी बाब आहे इथं, आमच्या पोलीस पाटील ताई आहेत ना, राजकीय स्वातंत्र्य. बऱ्याच जणांना काय वाटतंय, आपल्या सरपंच मॅडम पण आता महिला आहेत ना, बऱ्याच जणांना काय वाटतं की पक्षाने आपल्याला कोणीतरी तिकीट दिलंय, त्यांना कुठे वाटतं की आपले कोणीतरी शिफारस केली म्हणून पोलीस पाटील पद मिळालं. पण जर आपल्याला जर संविधानामध्ये महिलांसाठी राजकीय जर आरक्षण ठेवलं नसतं तर ही पदं मिळाली असती का. आता महिला सरपंच आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मग हे कुणामुळे मिळालं, संविधानामुळे मिळालं. भविष्यात तुमच्यातली पण एखादी महिला ज्यावेळी आरक्षण पडेल त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच होऊ शकते. मग ह्या आपल्याला अधिकार संविधानाने दिला, पण त्याच्या अगोदर तो अधिकार नव्हता. म्हणून ती बेडी तोडण्यासाठी ज्याला वाटतं की मला संविधानामुळे काहीतरी मिळालं त्या एखाद्या महिलेने उठून ही बेडी तोडायची आहे. अभिनंदन या. त्यानंतर आपल्याला जो संविधानाने दुसरा अधिकार दिला संचार स्वातंत्र्य, मग अशी त्या अमोल भाऊनी सांगितलं की आपण कुठे पण जाऊ शकतो. म्हणजे जर आपल्याकडे धनसंपत्ती भरपूर असेल तर आपण महाराष्ट्रात राहतो, पण गुजरातमध्ये पण जाऊन आपण राहू शकतो, तिथं संपत्ती विकत घेऊ शकतो. हे सगळे अधिकार आपल्याला कोणी दिले आहेत, संविधानाने दिले. हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आम्ही जी अगोदर आपली बेडी होती, आपण कुठे जाऊ शकत नाही, कुठे फिरू शकत नाही, ती बेडी या संविधानाने आपल्याला तोडायची आहे. म्हणून पुन्हा एकदा एका महिलेला विनंती करतो, एखाद्या महिलेने येऊन ही बेडी तोडायची. ज्या महिलांनी सहभाग घेतला नाही त्यांनी कृपया की तुम्हाला हे समजलं पाहिजे हे आम्ही का करतो, की आम्हाला रात्री 3 वाजले बनवायला का करतोय, तर तुम्हाला समजलं पाहिजे की संविधानाने तुम्हाला काही तिकडे बघा तोडा तुम्ही तोडा. आता तुम्ही सगळेजणच आपण हिंदू आहोत, मग आपल्याला हे धर्माचं स्वातंत्र्य कोणी दिलंय. नाही तर पूर्वी बघा यायचे परदेशी आक्रमण करायचे आणि आपण कोण जे राजे महाराजे यायचे, आम्ही कोण ख्रिश्चन धर्म आपल्यावर लादायचा, कोण मुस्लिम धर्म लादायचा,
पण हे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राहण्याचं काम कोणी, जो हिंदू आहे त्यांनी हिंदू धर्म पाळला पाहिजे, जो मुस्लिम आहे त्याने मुस्लिम धर्माचं अनुकरण केलं पाहिजे. आपण एकमेकांना सांगतो का माझ्या धर्माचं अनुकरण कर म्हणून सांगतो का? तुमच्या गावात तर छान वातावरण आहे. मग एक धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला कोणी दिलं? म्हणजे कुठलाही, आता कुठला तरी एक सरपंच किंवा गावचा पुढारी सांगा आजपासून तुम्हाला पैसे देतो, हा धर्माचं तुम्ही अनुकरण करा, असं आपण करतो का? तर ते आपण लादू शकत नाही. आपल्याला कुठलाही धर्म आपण दुसऱ्याचा लादू शकत नाही. आपल्याला स्वातंत्र्य कोणी दिलंय? तर आपल्या संविधानाने दिलंय. म्हणून या पुन्हा एक याची याद आहे. इकडे बघा, पुढचं मूल्य आहे, वाचा. काय आहे? भाषण स्वातंत्र्य. भाषण स्वातंत्र्य म्हणजेच काय? तर बोलण्याचे स्वातंत्र्य. बरोबर आहे ना? आज आपल्याला भाषण स्वातंत्र्य म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते भारतीय संविधानाने दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो पिईल तो बुरबुरल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं उत्तर म्हणजे काय? तर आपण आज बोलतो, आपले जे विचार आहेत ते विचार काय करतो? मांडतो. म्हणजेच काय? भाषण स्वातंत्र्य. पण सुरुवातीला आपल्याला बोलण्याचा अधिकार मुक्तपणे होता का? नाही होता. बरोबर आहे ना? आणि म्हणूनच कोणत्याही एका महिलेने येऊन ज्यांना वाटतंय मनापासून आम्ही सगळं करू शकतो संविधानामध्ये. यापुढे जे मूल्य आहे ते काय आहे सांगा? मताधिकार. आताच आपण काय केलं आहे? बघितलं आहे. बरोबर आहे ना? लोकशाही पद्धत जी आहे ती लोकशाही पद्धत आपल्या या देशामध्ये आहे आणि जो मताचा अधिकार आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्ती एक मत. मग या ठिकाणी ती गरीब असू दे, श्रीमंत असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, कोणत्याही व्यक्तीला भारतीय घटनेने जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार कोणामुळे मिळालेला आहे? संविधानाने मिळालेला आहे, मताधिकार. आणि म्हणूनच आज आपण आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी निवडून देत आहोत आणि त्यामुळे गुलामीची एक बेडी तोडायची आहे. तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला प्रत्येकाला जे एक मत मिळालं त्याच्यासाठी ना महात्मा गांधींची अशी होती की जे टॅक्स भरतात त्यांनाच मत दिलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं? इथं गरीबापासून सगळ्यांना मताचा अधिकार. त्याच्यासाठी 88 तास चर्चा केल्यानंतर आपल्याला सगळ्यांना जो अंबानीला मताचा अधिकार आहे तोच आपल्याला मताचा अधिकार मिळाला आहे. यापुढे लोकशाही. लोकशाही एक फार मोठं मूल्य आहे. आपण फार मोठ्या देशात आहोत जो लोकशाहीला मानतो. लोकशाही म्हणजे आपण एकमेकांच्या मूल्यांचा आदर ठेवला पाहिजे. माझे विचार तुमच्या विचारावर वरचढ ठरता कामा नये असे लोकशाहीचं मूल्य आहे. आपण हुकूम म्हणजे पूर्वी आता घडत नाही. म्हणजे गावाचा कोणतरी पुढारी असायचा आणि तो गावातल्याला सांगायचं की असं वागायचं तसं वागायचं. ही हुकुमशाही तुमच्या गावात आता आहे का? ती नष्ट कुणामुळे झाली? लोकशाहीमुळे झाली. म्हणून या गावातली लोक म्हणजे हुकुमशाही नष्ट झाली ती कशामुळे झाली? तर संविधानामुळे झाली. ज्यांना वाटतं की ही हुकुमशाही संपली अशा महिलेने आलं पाहिजे. आणि फक्त एक शेवटचा एक प्रश्न विचारणार हे झाल्यानंतर आता फक्त एक शेवटचा प्रश्न आहे जो तुमच्यावर आधारित आहे त्या तुम्हाला तो माहिती नाही. संविधानाचा ज्यांना कुणाला फायदा झाला अशा महिला कोण असतील तर त्यांनी हात वर करा. कृपया पुरुषी मंडळी नको, आपल्या साथी गटातले नको. संविधानाचा ज्या महिलांना फायदा झाला त्यांनी कृपया हात वर करा. जी इतर महिलांना माहिती नाही. मग अशी वेळेची बंधन असल्यामुळे अमोल सरांनी सांगितलं नाही. तुम्हाला माहिती आहे की सगळ्या संविधानाने भरभरून कुणाला दिलं असेल तर ते जसं बाप आपल्या लेकीला देतो त्याप्रमाणे महिलांना दिलंय संविधानाने. साधारण आपल्या 56 दिवसानंतर आपल्या पोटात समजतं आपण बाळ भ्रूण जन्म म्हणजे अभ्रक त्याला आपण म्हणतो. 56 दिवसानंतर म्हणजे पोटात बाळ असल्यानंतर सुरुवात झाल्यापासून संविधान तुमची कशी काळजी घेते. जर तुम्हाला बाळ नको असेल आणि तुम्ही अवर्षण करायला जर एखादी महिला जाग असेल तर तिथं तुम्हाला कारण द्यावं लागतं. कारण का द्यावं लागतं? जर तो बाळ अपंग असेल किंवा ते मातृत्व तुमच्यावर लादलं असेल तरच तुम्ही त्या बाळाला काय करू शकता?
हे करू शकता, नष्ट करू शकता. मग त्या बाळाचा जगण्याचा अधिकार कुणी मिळवून दिलाय? संविधानाने दिलाय. आता तुम्ही बऱ्याच महिलांच्या डिलिव्हरी सरकारी रुग्णालयात होतात, बरोबर ना? खाजगी रुग्णालयात गेलं तर किती 1-2 लाख रुपये लागतात. सरकारी रुग्णालयात किती रुपये घेतात हो माहिती आहे तुम्हाला? मग ही व्यवस्था कुणी बनवली? संविधानाने बनवली. साधारण बाळ जन्मानंतर 10 वर्ष झाल्यापर्यंत 11 लसी घेतात बघा. बीसीची तर आशा वर्कर वगैरे कोणाच्या त्या 11 लसींची फी जवळजवळ 25,000 ते 30,000 रुपये होती. मग ही लसी कोणी दिल्या? कोणी तुम्हाला मोफत दिल्या? तर बाबासाहेबांच्या संविधानामध्ये तुम्हाला ते ठेवलेलं आहे. आता तुमच्या मुली बाळी शाळेत पाठवता, त्या जिल्हा परिषद शाळेत म्हणून मोफत शिकतात ना. त्यात जर तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये घेतल्या असतात तर एका वर्षाची फी 1 लाख रुपये आहे. मग ज्यांच्या मुली 5-5 वर्ष शाळेत आहेत त्यांची फीची किती रक्कम झाली असती? 5-5 लाख रुपये झाली. मग ही व्यवस्था कोणी बनवली आहे? आणि सर्वात आता तुमची सगळ्यांचीच लाडकी बहीण योजना. मग बऱ्याच जणांना वाटतं शिंदे साहेबांनी दिली, यांनी दिली, त्याने दिली. तर बाबासाहेबांनी कलम 46 मध्ये उल्लेख करून ठेवला, महिलांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी तुम्ही या योजना बनवल्याच पाहिजेत आणि त्याचा लाभ सर्व महिलांना दिला पाहिजे. त्याच्यानंतर रेशन व्यवस्था आहे. आपल्याला आपण बरेच एक चर्चेचा विषय आला, मोदीचे तांदूळ नाही, ती बाबासाहेबांनी दिलेले आपल्याला तांदूळ आहेत की त्यांनी लिहून ठेवलंय की आर्थिक दुर्बल घटकासाठी या योजना तुम्ही केल्याच पाहिजे. हे सगळं संविधानाने आपल्याला दिलं आहे, खास करून महिलांना दिलेलं आहे. आता ज्या काही महिला आमदार होतात, सरपंच होतात, सगळ्या संविधानाची देण आहे. असं असताना ते संविधान तुम्हाला माहिती पाहिजे की नको? तुम्ही तुमच्या लेकीने सांगितलं पाहिजे की बाबा मी मोफत शिकते, ते कुणामुळे शिकते? संविधानामुळे शिकते. मग त्या संविधानाचा आमचा उद्देश तोच आहे की जे तुम्हाला आता माहिती होतं का याच्यापूर्वी ज्या 11 लसी घेतात त्या संविधानात त्याचा उल्लेख करून हे तुम्हाला माहिती होतं का? नाही माहिती होतं. पोलिओची एक लस पाकिस्तानमध्ये 5,000 रुपये आहे. आपल्या देशात 2 लसी तर आपण घेतलेल्या आहेत आपल्या मुलांनी, म्हणजे किती रुपये झाले? ते कुणी घेतले का तुमच्याकडून पैसे? मग त्या संविधानामध्ये आरोग्याच्या या सगळ्या व्यवस्था आपल्याला करून ठेवल्या आहेत. म्हणून सगळ्यांचं मग आता ज्याला तुला वाटतं की ज्याचा संविधानाचा मला फायदा झाला अशा महिलांनी हातवर करा. तरी शंका आहे असं? आता लाडक्या बहिणीचे कोणी पैसे घेतले नाहीत का? मग ते कोणी केलंय? ज्यांची मुलं शाळेत मोफत शिकत नाहीत का? तुमच्या मोफत डिलिव्हरी झाली नाहीत का रुग्णालयात? मग हे कोणी दिलंय तुम्हाला? संविधान आहे. मग पुन्हा एकदा विचारतो, संविधानाचा ज्याला कोणी उपयोग झाला त्यांनी हात वर करा. जबरदस्तीने आम्हाला हेच अपेक्षित आहे आणि आमचा उद्देश तो आहे संविधानाचा, जो सशातला नको. आम्हाला संविधानाचा माहिती पाहिजे, आम्हाला कलमातला माहिती पाहिजे, आम्हाला भटजीतला नाही, आम्हाला भारताचा माहिती पाहिजे. धन्यवाद. ही कुठली बेडी तोडला? नमस्कार सर्वांना. कोकण कला व शिक्षण विकास संस्था मानगाव इथून सिंधुदुर्ग मी इथे आलोय आणि तुमच्यासमोर एक छोटस गाणं सादर करतो. मोठं गाणं आहे पण मी नक्कीच 2 वेळेस ते सांगतोय कारण मला माहित आहे की सगळ्यांना भूक लागली आहे आणि पहिलं जेवण करायचं आहे. संविधान है संविधान है संविधान है संविधान है संविधान है संविधान है हमारा संविधान है संविधान है संविधान है मानवता की जान है संविधान है संविधान है समानता पहचान है संविधान है संविधान है भारत की वो शान है संविधान है संविधान है संविधान है हमारा संविधान है जुल्मों का वो मंजरिया यारो भूल से नहीं भूलता जुल्मों का वो मंजरिया यारो भूल से नहीं भूलता कैसे चले ये राह पे कठिन आजादी का रास्ता कठिन आजादी का रास्ता
इस आजादी को महसूस करने, इस आजादी को महफूज करने का वो एक विश्वास है। संविधान है, संविधान है, संविधान है, हमारा संविधान है। संविधान है, संविधान है, संविधान है, हमारा संविधान है। संविधान के दुश्मन पूरे जोरों से निकले हैं। संविधान के दुश्मन पूरे जोरों से निकले हैं, जोरों से निकले हैं। पहचानो उनको पत्थर को, पहचानो उन पत्थर को जो अपने पे उछले हैं। संविधान है, संविधान है, हमारा संविधान है। धन्यवाद। आज बॅरिस्टर होऊन साहेब माझ काय सांगू नवलाई। आले बॅरिस्टर होऊन साहेब माझ काय सांगू नवलाई। गेली भीमाला पाहायला भेटाने सुनर माई। गेली भीमाला पाहायला भेटाने सुनर माई। फाटकं लुगडं नव्हतं घरात, काय घालावं त्या सत्कारात। सूचना आनंदाच्या भरात, चिंता भरली तिच्या भुरात। शाहू राजानं दिलेला फेटाचा पदर घेऊन रमान डोई। शाहू राजानं दिलेला फेटाचा पदर घेऊन रमान डोई। गेली भीमाला पाहायला फेटाने सुनर माई। गेली भीमाला पाहायला फेटाने सुनर माई। नमो धन्यवाद। खरं तर एक महत्वाचं पुष्प तुम्ही सगळ्यांनी माझ्या हाती दिलेलं आहे। मी ते थोडक्यात धाग्यामध्ये गुंफायचा प्रयत्न करते आणि मी या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, कुठलाही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जसे पडद्याच्या समोर लोक असतात तसे पडद्याच्या मागेही काही जण असतात। त्यांच्या अथक प्रयत्नातून एखादा छोटा खानिका कार्यक्रम असेल ना तो संपन्न होत असतो आणि त्या प्रत्येकाचं एक आभार मानण्याचं एक कौशल्य आपल्याकडे असावं, म्हणजे त्यांचे श्रम त्यांना श्रम वाटत नाही, त्यांना ती फुलं वाटतात किंवा त्यांना ते आपलं कर्तव्य वाटतं आणि खूप छान फील करतात ते लोक आपल्या एका शब्दाने। तर हे महत्वाचं पुष्प तुम्ही सगळ्यांनी माझ्या हाती दिलेलं आहे आभार प्रदर्शनाचं। आजचा हा 26 नोव्हेंबर संविधान दिन महोत्सव 2024 हा कार्यक्रम आपण कोरो समिती आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील सर्व संस्था संघटनांनी एकत्रित मिळून साजरा करण्याचं ठरवलं आणि त्या कल्पनेला आपल्या मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्या गावातील, माझ्या गावातील, माझ्या ग्रामसंघातील सर्व पदाधिकारी, महिला, माझ्या शाळेतील शिक्षक आणि शाळेतील माझी मुलं, माझी ग्रामपंचायत आणि गैरहजर सर्व पदाधिकारी गावातील, तसंच मला इथे आवर्जून आभार मानावेसे वाटतात माझा मुलगा आणि त्याचा सोबती एक मित्र। तर त्यांनी ऍक्च्युअली ते अशा कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होत नाहीत, पण हे मी जे काही काम करते किंवा माझ्या बोलण्यातून माझ्या वागण्यातून त्याच्यापर्यंत जो मेसेज जातो त्या मेसेजने ते प्रभावित होऊन आजच्या ह्या कार्यक्रमाला अक्षरशः चहा पाणी देण्यापासून, म्हणजे कधीही ते मी खरं मान्य करते की त्या अशा कार्यक्रमांमध्ये कधी सहभाग घेत नाही, पण आपल्या कामाची, आपल्या ह्या संविधान सगळ्या याची मूल्यांची जी काही ताकद आहे त्या मुलांना इथपर्यंत खेचत घेऊन आली आणि ती मुलं पण आपल्यासाठी कार्यक्रम सफल होण्यासाठी सकाळपासून राबत होती। आणि त्याचबरोबर मी आणखी एक नमूद करावं असं वाटतं मला की आपण अजून जेवलो नाही पण आपल्या शाळेतली मुलं जेवली आहेत, तर त्या जेवण करणाऱ्या दोन आपल्या काकू, जसं मी पडद्या समोरची आणि पडद्या मागची लोक म्हणाले, तर ह्या सगळ्यांचा समावेश मला करावासा वाटतो। तसेच आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते सन्माननीय गुल्ले सर आणि त्यांच्या मिसेसही या कार्यक्रमाची शोभा वाढवून गेले आणि कार्यक्रम कुठलाही सफल करण्यासाठी मी कुठलाही कार्यक्रम सफल करू शकत नाही, तर आम्ही करू शकतो याचं तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आज मला दाखवून दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो, तर मी सगळ्यांचा शब्दसुमनाने खूप खूप आभार मानते। आणि आता आपण जेवणाचा कार्यक्रम करणार आहोत, तत्पूर्वी हा कार्यक्रम संपन्न झाल्याचं मी जाहीर करते। धन्यवाद। जय भारत, जय संविधान।
मी शशिकांत जाधव, गाव कोकिसरे, तालुका वेपवाडी, विकास प्रबोधिनी संस्था या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. आणि आज संविधान दिन आहे. प्रत्येकाच्या घरोघरी ह्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी सर्वांनी हा संविधान दिनाचा उपभोग घेऊन प्रत्येकाने प्रत्येकाच्या आपापल्या घरी पोहोचवावा हीच विनंती. जय संविधान. नमस्कार, मी अमोल, कोरोचा कार्यकर्ता. आमचे सहकारी मित्र सत्यवान भाऊ व SR फाउंडेशन मार्फत संविधानाचा आणि ह्या संविधान की पाठशाला या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आज 26 नोव्हेंबर रोजी अनावरण झालेलं आहे. संविधान घरोघरी पोहोचवण्यासाठी, घरघर संविधान पोहोचवण्यासाठी खास करून भटकेविमुक्त समुदायासोबत SR फाउंडेशन काम करत असताना त्या भटकेविमुक्त समुदायाच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी व त्यांना सामान्य नागरिक म्हणून सन्मानाने जगण्यासाठी संविधान की पाठशाला हा अभूतपूर्व उपक्रम 26 नोव्हेंबर या दिवशी ते सुरू करत आहे. त्या उपक्रमास आमच्या सर्व समविचारी संस्था, संघटना आणि सर्व कार्यकर्ता यांचा आम्ही पाठिंबा देतो आणि त्याचबरोबर त्यांना एक उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रमिला देवरुखकर, विकास प्रबोधिनी संस्था सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा महिला विकास संघटनेतर्फे आम्ही आज संविधान दिनानिमित्त हा संकल्प करत आहोत. आमचा भारत कोणा एका धर्म, जात, पंथाचा नाही, तो भारतीय जनतेचा आहे यावर माझा विश्वास आहे. भारताच्या विचारबहुल संस्कृतीचा पाया असलेली सहिष्णुता व आदर ही मूल्ये आम्ही कधीही ढासळू देणार नाही. एखाद्याचे म्हणणे मला पटणार नाही, तथापि त्याच्या मत मांडण्याच्या अधिकाराचे मी रक्षण करेन. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये हे आम्ही आमच्या जीवनाचे ध्येय मानतो. या मूल्यांचे रक्षण व संवर्धनासाठी आम्ही सदैव दक्ष राहण्याचा संकल्प करून आम्ही भारतीय लोक त्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान सहन करणार नाही असा इशारा देत आहोत. जय भारत, जय संविधान. धन्यवाद. नमस्कार, मी प्रमिला देवरुखकर. आज 26 नोव्हेंबर संविधान दिन महोत्सव 2024 हा साजरा करण्याचं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील संस्था संघटनांनी ठरवण्यात आलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक संस्था संघटनांनी आपला खारीचा वाटा उचलला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. संविधान घरोघरी पोहोचवण्यासाठी, माणसामाणसांमध्ये पोहोचवण्यासाठी ही एक मुहूर्तमेढ होती आणि ती मुहूर्तमेढ आज माझ्या गावामध्ये रोवली गेली. त्यासाठी मी सर्व संस्था संघटना, कोरो समितीचे प्रतिनिधी माननीय अमोल सर आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.